दादा आता अरे आपल्या बांधाचं गवत उपटायचे दादा भाऊ. अरे लय गवत झालं दादा. लोकांना येरी खांद्या आपल्या बांधाला खेटून कदरून गेलं बाबा. म्हातारपंच जेवण पण आलं मला कोय कोंडू बाबा नाविलाच झाला. अरे एक काम कर इयर कोणाची बुजून टाक. मी तुला सांगतो तेवढं ऐकत जाय. हे तुझ्यासाठी माझ्यासाठी काही मी आता म्हातारा उद्या मरून जाणार आहे. बरोबर आहे. मग एक काम कर कोणता स्वदेन इयर खाल्ली त्याला बोलव इकडे मी पाहतो त्याच्याकडे. कोणा खाल्ली काय ती हा मग त्याला पाहतो मी. तू एक काम कर त्याच्या डोक्यात दगड घालले. हा चालत. अरे काय बुक करतो ते काय घ्याय हा कुठला आहे तू आपला इयर बापाच्या जागेवर खाल्ली का. माझा बाल पुरा माझं वावर पूर्ण गेलो तुझ्या वावरात. मग तो बापाच आहे तर इकडे आहे ना ते. अरे माझं वावर पुरं खांगळून गेलं भाऊ. वावर खाऊन गेला ना. मग अरे वावर खांगळून गेला म्हणजे माया अजून वावराची आहे तुमचं काहीतरी डासाळय. तो धोंड्या उचल तू उचलतो धोंड्याच्या घालतो डोक्यात. ऐकतच हा इथं ते डोक्यात घालतो म्हणजे कोणाच्या घालतो? हा? कोणाच्या डोक्यात घालतो रे? जाऊ द्या, मारामारी करू नका. काय होतं माहिती का, आज तुम्ही धोंडा घालशान पण उद्या तुम्हाला जेलमध्ये पोंडा खावा लागेल कोंबड्या आणि खूप. ऐक ऐक मग अरे काय होईल? अण्णा. नाही 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 नाही. अण्णा एक काम कर माझं बाल किती खांगळून गेला हे तुम्हाला दिसत ना. तुम्हाला डोळे आहे ना तुम्हाला नेत्र आहे ना. माझा ऐका आता. हा बांध करून हा कधी कोणत्या जमिनी वाढल्या का. बांध करून जर जमिनी वाढतात तर लोक खरेदी का आला जमिनी करता. हा ही बी खरी बात. हा पण मग माझं वावर इकडे जाऊ राहील त्याचं काय. विनू भाऊ काय विषय. अहो मी काय म्हणतो मी येर खंदी यांच्या वावराला खेटून बरोबर दिसते ती का. बरोबर. हा. आता ते मुरमाची खाली सदू दसाळली. हा मग ती होणारच इकडे. आता बांगडी टाकले हो याची बांध बरोबर होईल ना बांगडी टाकले मग या आदरची गदर झालं या का याला आकलीचा पत्त्या नाही का. माशी बांधायला लागला सदुभाऊ तुम्हीच सांग. काय राहत नाही नाही बर का. अरे ऐकतो काय म्हणतो. जेवढा माणूस म्हातारा झाला का तेवढं त्याला बारी काढायला. ए उठा रे पोरे काढायचे आपल्याला बारी. हा आणि याचा नळ लिक होईल. हा मग म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हाताऱ्यांना आहे ना आपलं मशनात गौऱ्या जायला लागल्यात. मग ह्या बांधापायी उलट म्हाताऱ्या माणसानं काय नवतरण्या पोरांना समजून सांगायला पाहिजे. बाबांनो आपल्या जीवनाचीच माती होणार आहे. बांधावरून भांडू नका. काय झालं योग आला तर आपल्याला परत जमीन घेता येईल ना. हा तू पण तुझ बाबा हे सगळं काय एका तुमच्या बापासाठी आम्ही लिहून नाही ठेवलं. बाबा तू नातू पंतूसाठी कमावलं ना. तू म्हणशील नातू तो धाबीवर कोंबडी खातो काय का म्हण नाही ते काही नको. आणि एक सांगतो जमिनीवरून भांडणारे लोक वर मूर्ख. कारण हे बा ज्या पांडवांनी महाभारत केलं दुर्योधनानं विचारलं होतं श्रीकृष्णानं दुर्योधनाला का पांडवांना थोडीशी जमीन दे. त्यांना सांगितलं सुईच्या टोका एवढी देणार नाही. आणि म्हणून या जमिनी पायी महाभारत घडलं. ज्यांनी महाभारत घडवलं त्यांनी संघ नाही नेली तर तुमच्यासारखे नमुने कोणत्या झाडाचा पाला काहीतरी झाड कपत्ती येडे का तुम्ही. या जमिनीसाठी मी ईश्वरचे जेल भोगलंय तुम्हाला काय. जमिनीसाठी इस्पेल तो म्हणू पा इस्प्याला आईला बरं जागला याच्या मागून पुढून नाऱ्या असतील. बरं बाबा मला हे सांगा मी तुम्हाला सांगितलं का ज्यांनी महाभारत केलं त्यांनी संघ नाही नेली. मग तुम्ही समजून सांगाय पाहिजे पोरांनो या जमिनीवर आले किती गेले किती या त्यांच्या देहाची झाली माती आणि आपली तर एवढी छाती. तरी तुम्ही इकडे सिगरेट पिती म्हणजे पडतं पेटवायचा हिशोब आहे काय तुमचा इकडे लोकांनी. नाही रे बाबा. म्हणून माझं चांगलं सांगणं डायलेक्ट बारी घेत जाऊ नका. म्हणून कोणत्याही माणसानं भावासंग भावाच्या आज यांना डोक्यात दगड टाकला उद्या वकील लागणार. मग त्यांचं नावच वकील तुम्हाला पैसा वाचून थकील. हा तुम्ही एकच गुल्फी चोखील. मग मेरवाली गुल्फी कशात लय पैसे अजून नाही. पण काय होतं वकिलांनी दगड वकिलांचं आणि कोर्टाचं ते कामच आहे का झगडे कवा होतील आणि आमच्या कवा येतील. त्यांनी टाकले बंगले आपले इकडच रिकामे टांगले. मग दुसरं काय झालं मग ते आपले टांगेल कुठे माहिती का डंपरवर वाळूच्या गाडीवर. मग हे आपले असे पंडित डोक्यात दगड टाकणारे. म्हणून डोक्यात दगड टाकू नका.
आणि विषय असा आहे हा. कोर्टाच्या दारात जाऊ नका पण आपले कसे काही नमुने हा, हा. आहे बर का फाटेला असला ना शर्ट तरी पण पठ्ठ्या लाडणार कोर्ट हा हा आणि त्याच माग शेंबड कार्ट हा खरं. आहे ना भाऊ माय ना तू एवढे ते नातू. मोकार चोरट उपट्याचा ऊस उपट्याचा हरभरा बरोबर आणि सकाळी हरभरा अशी गंमत झाली तुमची काय म्हणून चावलं? मला हे सांगायचं बोलणं घडत म्हणून पडले दोन तोंडाला माग लेकरू पडलं नाही नाही आता. आता एक शेवटचं वाक्य सांगतो हा कारण काय होतं तुम्हाला जी एका बापानं जमीन घेऊन दिली हा आपल्या बापानं रक्ताचं पाणी केलं बरोबर. बरोबर हा. म्हणून जमीन योग आले तर आज तुमची 15 एकर 100 एकर घेता येईल घेता येईल, पण बरं. भावाचं प्रेम हा. आणि भावाचं नातं जर तुटलं तर करोडो रुपये देऊन भेटणार नाही भेटणार. अरे पण म्हणून माझं लेकरू भेटल का मला लेकरूच्या ऐवजी मेंढरूचं कोकरू घ्या हा मे जाऊन ते- द्यायचं वाळाला. हा ते तरी कागद बाकी हा बाकी मला काय म्हणायचंय हम्म. आपल्या प्रेम भावाचं जर तुटलं हा. तर ते विषय परत संप- भेटत नाही बरं तुला या बातीवर काय म्हणायचं आता आत माझा आहे का मी काय सांगतो तू म्हणून मला असं म्हणायचंय का करोडो रुपये देऊन हा. भावाचं तुटलेलं प्रेम भेटत नाही जमीन परत करोडो रुपये आली तर दुसरी 50 एकर घेता येईल हा. म्हणून आपण एका माईची लेकरे आपण जर लढलो जमिनीवरून हा. बांधावरून तर काय होतं आपल्याला एका आईच्या पोटी जन्म घेतला एका बापानं आपल्याला जन्म दिला बरोबर. आपण लहानपणी एका ताटात जेवलो जेवलो. आणि आपल्याला 4 गावच्या 4 बायका काय मिळाल्या बरोबर. तिने आपल्याला पिना काय लावल्या बरोबर. मग आपण लगेच एकमेकाचे डोके फोडायला लागलो म्हणून बायको नंतर आली हा. पण संकटाला जेव्हा संकट येईल तेव्हा भाऊच येईल बायको नाही येणार एवढं जरा ठेवायचं. यांना तर राहू दे एवढं सांगितलं हा. आणि आता काय ते दगड बिगड घालू नका हा. तसं कसं काय आहे? तुम्ही घालशान लोकांच्या डोक्यात दगड आणि काहींना काही देशीचं दुकान आहे का उघड हा हा जाऊ म्हणजे दे म्हणून मा सांगायचं काम रामकृष्ण आले गेले त्यांनी काय जग नाही वस पडले बरोबर. आपण इथं तरवाडाची पाले सुद्धा नाही म्हणून जमिनीवरून भांडू नका सोड सोड मनाची आशा देहाचा नाही नाही भरोसा. भरोसा. म्हणून हा जीव कधी जाईल हा. मला सांगता येणार नाही म्हणून आता गोडीत पिटून घ्या हा. मला काम आहे पुढं येतो जय श्रीराम हा, ये सद भाऊ ये हा, भाऊ तू बी निघा पटकन. पाहू चाल आपलं आपलं वावर पाहिजे जा तुम्ही जा चालेल दादा या आईचा शहाणा शिका उगेच पाहिजे सदभाऊ कुणी कोण गारक्याला मळ्यात आले त्यांनी यंदा समजून सांगितलं नाही तर येतं काय म्हातारच ते बेवडच आहे ते शेणगर आणि काय एवढी माती त्याच्या बांधाची त्यांगा आल्या ना काय बिघडली गंमत त्याची काय माव दाव दगड घेऊन दावतो यायला सदभाऊ समजूतदार माणूस आहे बर का त्यांना दिलं समजून चांगलं सांगितलं जाऊ दे मग ते गेले ते खाय रे खेळी दोन्ही बी आता जाऊ दे आता मी जातो माय आवरलं चल एकदा बांगडी टाकली का त्याचा बांधाई सारखा होतो कुठे बांधणं नको तणणं नको चल सदू भाऊ जाऊन बसू 2 मिनिटं आपण चला